अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी महत्त्वाचे अपडेट आले आहेत. काय अपडेट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा तुम्ही माझं चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्याला अंगणवाडीबद्दल कोणती डिटेल आले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. अंगणवाडी सेविका मदतनीससाठी महत्त्वाचे अपडेट आले आहेत. मानधनचं आपल्याला या ठिकाणी जी.आर. आला आहे. तो जी.आर. मानधन कोणत्या महिन्याचं मिळणार आहेत आणि किती महिन्याचं मिळणार आहेत, केव्हा मिळणार आहेत, या जी.आरमध्ये सर्व काही डिस्क्रिप्शन दिलं आहे. ते आपण डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी ही महत्त्वाची अपडेट आहेत. सुरुवातीमध्ये आपल्याला शासन निर्णय काय देण्यात आला आहे ते आपण बघू. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन तसेच इतर सर्वसाधारण बाबीचा खर्च भागवण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त मातृमजुरी विचारात घेऊन केंद्र हिस्सा व त्या समरूप राज्य हिस्साचे निधी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 2 येथील लेखाशीर्ष उद्दिष्टामधून रकाना क्रमांक 6 येथे नमूद केल्यानुसार एकूण रुपये 47,47,49,89,000 फक्त एवढी निधी नियंत्रक अधिकारी तथा एकल समन्वयक सिंगल नोडल एजन्सी SNA स्पर्श म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहेत. तर हा जी.आर. महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी जो राज्याचा हिस्सा आहे किंवा केंद्राचा हिस्सा आहे ते 47,49,89,000 इतकी निधी मंजूर करण्यात आला आहे. म्हणजे भरपूर सेविका आणि मदतनीस ताईंचं केंद्राचं मानधन थांबलेलं आहे, राज्याचं मानधनसुद्धा त्यांचं थांबलेलं आहे. नवीन प्रणाली नवीन पोर्टल आल्यामुळे त्यांचं अजूनपर्यंत पेंडिंगला आहे. त्यांचंसुद्धा आता मानधन होणार आहेत. या जी.आरमध्ये ही सर्व निधी मंजूर करण्यात आले आहे. केंद्र शासनाकडून जी मजुरी देण्यात आली आहे राज्य शासनाला खर्च करण्यास, त्या या ठिकाणी अपडेट देण्यात आले आहेत. तर बघा, या ठिकाणी सर्व तुम्हाला टेबलमध्ये या ठिकाणी दिसत असेल. तर या ठिकाणी कोणकोणती आहे, कोणत्या मजुरी देण्यात आली, किती निधी मंजूर करण्यात आली. हा जी.आर. जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही www.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन हा जी.आर. डाउनलोड करू शकता. केंद्र शासनाने तसं राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून सदर निधी उपाययोजनात आणण्याची कारवाई आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी करावी अशी या जी.आरमध्ये देण्यात आला आहे. महत्त्वाची अपडेट आहे. सर्व जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना हा जी.आर. नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही समाधान मिळेल. कारण त्यांचं जो पेंडिंगला मानधन आहे, केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण या योजनेची SNA स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासन परवानगीनिहाय मदर सँक्शन केलेल्या निधीच्या विवरणांबाबत हे जी.आर. आहेत. महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभागाकडून हा जी.आर. दिनांक 30 मार्च 2024ला हा जी.आर. करण्यात आला आहे. हा जी.आर. 30 मार्च 2024ला जाहीर करण्यात आला आहे. जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही चांगलं वाटेल. कारण त्यांचं मानधन जो केंद्राचं मानधन आहे, राज्याचं मानधन आहे, जो पेंडिंगला आहे तो त्यांना मिळण्यास या ठिकाणी या जी.आर. मार्फत जी निधी मंजूर झाले तर 100% त्यांचा लवकरात लवकर त्यांची निधी येण्याची त्यांचं मानधन येण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी ही अपडेट देण्यात आले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट मी देत असतो. आणि वेळोवेळी तुम्हाला कोणतीही माहिती असेल, अंगणवाडी भरतीची असेल किंवा अंगणवाडीची कुठलीही भरती असेल, प्रवेशिका असेल किंवा जे असेल अंगणवाडीचं अपडेट असेल, ते वेळोवेळी मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद.